मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. मार्ग देवाला खरा माहिती आहे आणि संतांना माहित आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काय. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं, त्यांना मार्ग माहीत आहे म्हणून ते त्या मार्गाने जाऊन मुक्कामाला पोहोचलेले आहेत आणि मुक्कामाला पोहोचून पुन्हा आपल्याला तो मार्ग दाखवण्याकरता आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले म्हणून त्यांना अनुभव आहे हा मार्ग कुठे नेणार आहे, म्हणून त्यांच्या मार्गाने जावं. एक देवाच्या मागे जावं, अगर देवाला मान्य असणाऱ्या संतांच्या मागे जावं. देवाला मान्य असणाऱ्या संतांच्या बरं का, संत म्हणून घेणाऱ्याच्या मागे जाऊ नये, कीर्तनकाराच्या मागे जाऊ नये, अगर कथाकाराच्या मागे जाऊ नये, योग्याच्या मागे, तपस्व्याच्या मागे, सर्व जे आहेत हे जे आहेत, जर ते साधन योग्य होत असेल तर त्या आचारनिष्ठाच्या मागे जावं. कीर्तनकार हा संत असतो असं नाही. संत जे असतात ते कीर्तनकार असू शकतात, संत कीर्तनकार असू शकतात, पण जे कीर्तन करत असतात ते संत असतात असं नाही. मी नाही म्हणत, तुकोबराय म्हणतात, नव्हती ते संत करिता कीर्तन सांगता पुराणे नव्हते संत. कीर्तन करत असला म्हणजे तो संत आहे असं नाही, त्याला कीर्तनकार म्हणावं, तो संत असेल नाही. सांगता पुराणे नव्हते संत, पुराण सांगणारा असेल, रामायण सांगत असेल, भारत महाभारत सांगत असेल, गणेश पुराण सांगत असेल, सर्व सांगत असतील, त्यांना पुराणिक म्हणावं, पण ते संत असतील असं नाही. पहिलं आमचं कीर्तनकारांचं घेतलं, मग पुराणिकाचं बोललं बरं का, तर तुम्ही लगेच दुसरीकडे झालं. पहिलं आमचं बोललेलं आहे. एकंदरीत सिद्धांत आहे, तुकोबराने तो सिद्धांत सांगितलेला आहे. नव्हती ते संत करिता कीर्तन सांगता पुराणे नव्हती संत. तर आचारनिष्ठ जे असतील असे ते संत, म्हणून ते मार्ग योग्य दाखवतात, त्यांच्या मागे आपण जाऊ. देव म्हणतात अवघे माझ्या मागे मागे, तुम्ही सर्वांनी माझ्या मागे मागे या. पण आणखी एक महत्व शब्द वापरलाय तुकोबरांनी, परंतु भगवंतांनी, मागे मागे या, पण कसं या, लागे या. याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे लागे या. तुम्ही सर्वजण माझ्या मागे मागे लागून या, जोडून चला. लागे या का म्हटलं, त्याचे कारण सांगतो. तुम्ही सर्वांनी माझ्या मागे मागे या, लागे या सांगितलं का सांगितलं, त्याचं कारण सांगतो. ज्याला पुढे चालायची सवय झालेली असते ना, त्याला कोणाच्या मागे चालायचं म्हटलं की जीवावर येतं. ज्याला पुढे चालायची सवय झालेली आहे त्याला जर म्हटलं तू जरा थांब, 10 वर्ष होताना आता जरा थांब, दुसऱ्याला संधी द्या, त्याला जर माग घातलं तर तो मागे नीट चालत नाही. मग तो मागे राहून काय काय करेल हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं सांगता येईल. ज्याला पुढे चालण्याची सवय झाली त्याला मागे घातलं का त्याच्यातूनच बंडखोरीचा जन्म होतो आणि मग त्याच्यातून काय घडेल हे तुम्हाला चांगलं पटलंय, चांगलं कळलंय. म्हणून भगवान म्हणतात लागे या. लागे म्हणण्याचा भाग असा आहे, तुम्ही मागे पुढे चालणाऱ्या मागे घातलं का तो मागे नीट चालत नाही, हळूहळू कसं तरी चालत राहतो आणि जास्त अंतर पडलं का म्हणतो जाऊ द्या ते गेली, चला आपण. मागे राहिल्यानंतर, लागून नसल्यानंतर दुर्बुद्धी सुचते आणि दुर्बुद्धी सुचून तो वेगळ्या रस्त्याला जाऊ शकतो. म्हणून दुर्बुद्धी सुचू नये, विकल्प शिरू नये आणि वेगळे विचार त्याच्या मनातून तो बाजूला जाऊ नये, म्हणून भगवान म्हणतात लागे या, जोडून चला. पालखीच्या रस्त्याने आपल्याला चौकदार म्हणतो की नाही, लागून चला, लागून चला. लागून चला का म्हणतो, तुम्ही जर लागून चालले नाही तर मध्ये अंतर पडेल,
पुढे चाललेले पुढे गेले, तुम्ही मागून लागून चालले नाही तर मध्ये अंतर पडे, आणि मध्ये अंतर पडलं की बाजूने चालणारे मोकार मध्ये शिरतील, आणि बाजूने चालणारे मोकार मध्ये शिरले का पुढच्या आणि मागच्या खूप अंतर पडेल, आणि मग मागच्या दिंड्यांमध्ये जो गोंधळ होतो हास्य. पुढच्या 27 दिंड्या व्यवस्थित दिसतात, पण मागचा नुसता उंबाळा दिसतो तुमच्या भाषेत. म्हणून भगवान म्हणतात लागून चला, मध्ये अंतर शिरू देऊ नका, मध्ये दुसरे शिरते, म्हणजे मध्ये विकल्प शिरू शकतो, दुर्विचार शिरू शकतात, आणि मग मनुष्य बाजूला जातो. भगवान म्हणतात तसं करू नका, लागे याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, असं भगवंतांनी सांगितलं. सगळं गोपाळांना खूप आनंद झाला. भगवान म्हणतात सगळेजण या माझ्या मागे या. निघाले, सगळे चालले, पण त्यांच्यात एक तर्कतीर्थ गोपाळ होता. तो तर्कतीर्थ गोपाळ त्या गोपाळांना बाकीच्या काय म्हणाला, का रे तो चला म्हटलाय म्हणून तुम्ही सगळेच निघाले, मग काही जायचं नाही. हा म्हणतो माझा त्याच्या मागे जाण्याला विरोध नाही, मग का तो हटकवतो? मी हटकवतो एवढ्या करता त्याच्या मागे आपण चालला, पण त्याच्या मागे गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे का? पहिलं आश्वासन घ्या मग चला ना. माझा मागे जाण्याला विरोध नाही, पण आश्वासन घ्या मग चला. आश्वासन घेतल्यावर आपण जर गेलो तर आपल्याला म्हणता येऊ शकतं, तुम्ही प्रचाराच्या वेळेला असं म्हटले होते, आमच्या गावाला आले असं आश्वासन दिलं होतं, तुमच्या इथे प्राथमिक आरोग्य केंद्र देईल, तुम्हाला हायस्कूल देईल, तुमचा रस्ता करेल, तुमचं लाईटचं काम करेल, ही आश्वासनं दिलेली होती. ती आश्वासनं दिल्यानंतर आपल्याला त्यांना म्हणता येईल की तुम्ही आश्वासन दिलं होतं की नाही. आश्वासन घ्यायला काय हरकत आहे? आता काय मतदार शून्य झालेले आहेत, ते कोणी आला की त्यांना म्हणतात आम्ही आज 50 वर्ष तुमच्या मागे होतो, काय केलं तुम्ही आमच्याकरता सांगा. आता आम्ही शून्य झालेलो, तुम्ही आमच्या काय काय करणार हे आश्वासन द्या, तर आम्ही एक गठ्ठा तुमच्या मागे आहोत, असे मतदार म्हणतात. आश्वासन द्या आम्हाला, तुम्ही काय करणार आमच्याकरता, आणि ते आश्वासन मिळाल्यानंतर आपल्याला बोलता येतं तुमचं हे आश्वासन आहे. आता म्हणता येऊ शकतं आपल्याला तुमचं आश्वासन आहे, 7-12 कोरा करणार आश्वासन आहे, दोघांनी जाहीर केलेलं आहे, निवडणूक जाहीरनाम्यात ते आहे. म्हणा ना तुम्ही म्हणा ना की कोरा करणार आहोत, तुम्ही म्हटलेले आहात. खूप चांगलं झालं मी हे बोललो की आमदार शेजारी बसलेले आहेत, म्हणू शकतात ते तुमचं असं आश्वासन आहे, सर्व जनतेला माहित आहे, कळलेलं आहे. एक मिनिट लक्ष देऊन ऐका. वरती येण्यासाठी खूप त्रास होऊ लागला. ज्यांच्या 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या तिथे लावलेल्या आहे त्यांना विनंती की लगेच उठा आणि आपापल्या गाड्या काढा. माननीय आपले राज्य केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेदादा यांचं सुद्धा आगमन होऊ लागलं. गाडी वरती येत नाही, सर्वांना विनंती. भगवान म्हणतात तुम्ही माझ्या मागे या. तो तर्कतीर्थ मुलाला आपल्याला याच्या मागे जायला काय हरकत नाही, पण आश्वासन घ्या आणि मग चला, असं त्या तर्कतीर्थ गोपाळाने म्हटल्यानंतर सगळ्या गोपाळांना ते पटलं. याचं म्हणणं की आश्वासन घ्या मग चला हा म्हणतो आहे, काय हरकत नाही, आपण आश्वासन घेऊ मग जाऊ. सगळे गोपाळ थांबले. थांबल्यानंतर भगवान म्हणाले का रे गोपाळांनो, निघाले होते ना तुम्ही माझ्या माग, थांबलात का? थांबलात का असं म्हटल्यानंतर सगळे गोपाळ त्या तर्कतीर्थाकडे पाहू लागले. सगळे त्याच्याकडे हे बोल बोल आता बोल, तुम्हाला कसं म्हणत होता ना थांबा, बोल आता भगवान काय म्हणतात. सगळे त्याच्याकडे पाहू लागल्यानंतर देवाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी सगळे याच्याकडे पाहतात याचा अर्थ असा याने सगळ्यांना थांबवलेलं दिसतो, म्हणून सगळे याच्याकडे पाहतात.
भगवंताने लगेच त्याला रोखलं. का रे, जाग सगळे तुझ्याकडे पाहतात, याचा अर्थ असा तू या सगळ्यांना थांबवलेलं दिसते. का थांबवलं? तोही तर्कतीर्थ गोपाळ म्हणाला, देवा तू मलाच बोट लावलं हरकत नाही, मीच थांबवलेलं आहे. का थांबवलं? एक देवा लक्षात घ्या, मी तुमच्या विरोधात नाही, मी तुमचाच आहे. पण थांबवलं का? थांबवलं एवढं करता, तुझ्या मागे येण्यात आम्हाला काय मिळणार का एवढं पहिलं आश्वासन दे की आम्ही तुमच्याच आहोत, तुझ्या मागेच आहोत की. तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला काय मिळणार का सांग, आश्वासन दे. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात, एवढंच होय? अरे मनात शंका आणता कशाला? माझ्या मागे या तर खरं, आज मी तुम्हाला पोट भर देतो. आज देतो पोट भारी, आज देतो पोट भारी, आज देतो पोट शंका आणू नका, तुम्ही माझ्या मागे चला तर खरं, आजी देतो पोट भर. आज मी तुम्हाला पोट भर देतो, पोट भर. नक्की नक्की खरंच? अरे खरंच, अरे पुरे म्हणाल तो मग काय राहिलं. आज मी तुम्हाला पोट भर देतो, पुरे म्हणेपर्यंत देतो. पोट भर देतो म्हटल्यानंतरही पुरे म्हणाल तो असं का म्हटलं? असं आजी देतो पोट भर म्हटलं, प्रश्न मिटला नाही. पोट भर मिळणार आहे म्हटलं, प्रश्न मिटलं. मग पुन्हा पुरे म्हणाल तोरे असं कशा करतं म्हटलं? तर असं म्हणण्याचं कारण आहे, पोट भरल्यानंतरही इच्छा शिल्लक राहते. तिकडं 3-3 वाड्या झाल्या आणि इकडं एकच, बुंदीची आणखी एक तरी वाडी यायला पाहिजे, तिकडे 3-3 झाल्या. अरे पोट भरलं, कसं पोट भरलं? वरण भात खाऊन. पण बुंदीची एक वाडी यायला पाहिजे होती. म्हणजे पोट भरूनही एका वाडीची इच्छा शिल्लक राहिली की नाही? भगवान म्हणतात, मी इच्छा शिल्लक राहू देणार नाही. बुंदीची वाढलीच तुमच्या पुढे, बोला किती वाढव, तुम्ही पुरे 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 म्हणेपर्यंत देणार, मग काय हरकत आहे? म्हणून आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत मी देत राहणार, मग काय हरकत आहे? असं म्हटल्यानंतर सर्व गोपाळांना खूप आनंद झाला. आज आपल्याला पोटभर मिळणार, पुरे म्हणेपर्यंत मिळणार. मग काय, भगवान श्रीकृष्णाने निघाले, लगेच घोषणा सुरू केल्या, भगवान श्रीकृष्ण चंद्र की जय, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे. या प्रकारच्या घोषणा गोपाळांनी सुरू केल्या. चला पुढे, आम्ही आलोच तुझ्या मागे. निघाले. भगवंताने विचार केला, मी आता यांना चला म्हटलेलं आहे, पोटभर देतो, पुरे म्हणेपर्यंत देतो म्हटलेलं आहे. हे निघाले, पण हे घोषणा देत चालले. आता कसं काय होणार? कारण मी जे यांना देणार आहे हे काय माझ्या घरचं देणार आहे का? यांच्याच घरचा माल काढून यांना देणार आहे. आणि हे जर असे घोषणाबाजी करू लागले तर हे कसं काय होईल? अहो, चोरी करायची म्हटली का त्याला शांतता लागते. गडबड गोंधळ करून चोरी होऊ शकत नाही. तेव्हा मी यांच्याच घरचा माल काढून यांना देणार आहे. आणि हे जर असे घोषणाबाजी लागले कसं होईल? म्हणून भगवान त्या गोपाळांना म्हणतात, हे गोपाळांना, मी तुम्हाला पोटभर देणार, पुरे महिन्यापर्यंत देणार, पण तुम्ही 2 नियमांचं जर पालन केलं तर. गोपाळांना हे 2 नियम कुठले काढले? आता हे नवीनच काढले.
नवीनच नियम काढला आता 2 लाखापर्यंतचा विठ्ठला. कुठले 2 नियम तुझ्या देवा? पोटभर देणार, पुणे म्हणेपर्यंत देणार, एवढी भाषा वापरतो आणि आता पुन्हा म्हणतो 2 नियमांचं पालन केलं तर. हे कुठले 2 नियम उकरून काढले म्हणे? ते 2 नियम असे आहेत. कोणते? भगवान ते अभंगाच्या 3ऱ्या चंद्र सांगतात हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. तुम्ही हळूहळू चालायचं, पावलाचा आवाज होता कामा नाही. चोरी करायची म्हटल्यानंतर शांतता पाहिजे ना तिथे. गडबड गोंधळ करून चोरी कशी काय होईल? म्हणून हळूहळू चाला, पावलाचा आवाज होता. कारण काय काय माणसं येताना ना असे दम चालतात की जमिनीला हादरत बसतो. घरातल्या लोकांना कळतं माशे आले, त्याच्याशिवाय एवढा हादर सगळ्यांना कळू शकतं. तेव्हा गोपाळांना भगवान सांगतात एक शांतता ठेवा, हळू पाऊल टाका, हळूहळू चाला. आणि दुसरा नियम हा कोणी कोणाशी न बोला, तोंड बंद, गप्पम चुप्पम. या प्रकारे हळूहळू चालायचं, कोणी कोणाबरोबर बोलायचं नाही. या 2 नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी, असं भगवंताने म्हटल्यानंतर हा जो तर्कतीर्थ होता ना, याच्या डोक्यात एक तर्क शिरला. काय काही खरं दिसत नाही याच्या मागे जाणे. हा चोरी करून देणार नाही. आणि चोरी यशस्वी होईल कशावरून? चोरी जर यशस्वी झाली नाही तर उपाशी मारण्याची पाळी येईल. आणि उपाशी मारण्याची पाळी आली का मग काय करावं? याच्या मागे जाऊ नये काय? मागे तर गेलंच पाहिजे, टाळता येणार नाही. बरं मागे जावं तर नक्की मिळेल असं नाही, मग करावं काय? त्याने मधला मार्ग काढला. याच्या मागे तर आपल्याला जायचंच आहे, याचेच आपण आहोत, याच्या मागे जायचं आहे. पण जाता जाता आपण नाश्ता करून जाऊ, भेळ भत्ता मारून जाऊ आणि मग सामील होऊ. मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, असा विचार त्याच्या डोक्यात आला. देवाला कळायला काय उशीर आहे का? न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. देवाला मनातलं कळतं. अरे मी तुम्हाला आश्वासन दिले, पोडून देतो म्हटले, पुरे म्हणेपर्यंत देतो म्हटले. मनात शंका आणता कशाला? अरे भलतं सलतं खाऊन तुम्ही तुमचं पोट भरून नका, त्यात तुमचा घाटा आहे, नुकसान आहे, ते टाका. हे अभंगाच्या शेवटी
आधी देतो पोटभरी. अभंगाच्या शेवटच्या चरणात भगवान त्यांना जाणीव करून देतात. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. तुमच्या डोक्यात जे आलेलं आहे काय जाता जाता नाश्ता भेळ भत्ता मारून जाऊ, पण मी तुम्हाला खास माल देणार आहे, नक्की देणार आहे. कायमची तृप्ती ज्याच्यात आहे असा देणार आहे. मग क्षणिक ज्याच्यात तृप्ती आहे त्याच्या पाठीमागे जाता कशाला, नुकसान आहे त्याच्यामध्ये. म्हणून सांडा घाटे घाटे सांडा तेने पोटे भरू नका. त्याने तुम्ही तुमची पोट भरून घेऊ नका. क्षणिक तृप्ती वाटेल पण पुन्हा तुम्हाला इच्छा निर्माण होईल. माझ्या मागे या की पोटभर देणार, पुरे म्हणेपर्यंत देणार. याप्रमाणे भगवंताने गोपाळांना सांगितलं. अभंगाचा भावार्थ झाला, परंतु या अभंगात काही लाक्षणिक अर्थ होतो. त्या लाक्षणिक अर्थाचं थोडंसं चिंतन सांगतो आणि मग भगवंताची एक महत्वाची बाललीला सांगून आपली सेवा संपवतो. याचा लाक्षणिक थोडासा विचार करायचा. भगवान काय म्हणतात, तुम्ही माझ्या मागे या. कशा करता या, मी तुम्हाला पोटभर देतो. तर याचा अर्थ असा ध्वनीत निघतो की पोट भरण्याकरता जीव दुसऱ्या कोणाच्या तरी पाठीमागे जात असायला पाहिजे. पण ज्याच्या मागे जीव जातो त्याच्या मागे पोट भरत नसावं. म्हणून भगवान म्हणतात तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला पोटभर देतो. तर पोट भरणं म्हणजे नेमकं काय हे आपल्याला शोधलं पाहिजे. आणि पोट भरण्याकरता जीव कोणाच्या मागे जातो हे शोधलं पाहिजे. तर कोणाच्या मागे जाणाऱ्या जीवाला देव सांगतात की माझ्या मागे या, मी तुम्हाला पोटभर देतो आहे. तर देवाच्या मागे जायला पाहिजे. मागे कसं जायचं, देवाने ते नियम सांगितले. तुम्ही हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तर हळूहळू चालणं कोणतं आणि कोणी कोणाबरोबर न बोलणं कोणतं हे शोधलं पाहिजे. आणि या प्रकारे आपण देवाच्या मागे गेलं की देव आपल्याला पोटभर देणार, पुरे म्हणेपर्यंत देणार. काय देणार हे पाहिलं पाहिजे. आणि पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम मंगलमूर्ती जनार्दन भगवान की जय. विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरुदार महाराज राजुरेश्वर भगवान गणपती बाप्पा मंगलमूर्ती विठोबा रखुमाई 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 रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. या अभंगातला थोडासा लाक्षणिक भाग आपल्या लक्षात आणून देतो. भगवान म्हणतात माझ्या मागे आज मी तुम्हाला पोटभर देतो. तर प्रत्येक जीव पोट भरण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्याचं पोट भरत नसावं. पोट प्रत्येकाला आहे. पोट नाही असा आपल्याला एकही माणूस सापडणार नाही. एक जण काय म्हणाला, अहो मी असा माणूस पाहिला. कसा हो, त्याला दोन्ही हातच नाही.
असा माणूस मी पाहिला तर काय म्हणणं बरोबर आहे. दोन्ही हात नाही असं माणूस आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा काय म्हणाला, अहो मी तर असा माणूस पाहिला त्याला दोन्ही पायच नाही. असा माणूस आपल्याला पाहायला मिळतो की ज्याला दोन्ही पायच नाही. गोपाळपूरला काल्याला जाताना आपल्याला दिसतात बाजूने बसलेले असे. पण एक जण काय म्हणाला, अहो मी असा माणूस पाहिला की त्याला पोटच नाही. आलाय कोणाच्या पाहण्यात? दोन्ही हात नसणारा माणूस पाहण्यात आलाय, पाय नसणारा माणूस पाहण्यात आलाय, पण पोटच नाही असा माणूस मात्र कोणाच्याच पाहण्यात नाही. प्रत्येकाला पोट आहे आणि प्रत्येक मनुष्य पोट भरण्याचा प्रयत्न करतो आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे ते पोट भरत नाही. पण आपण प्रयत्न सोडत नाही. प्रत्येक मनुष्य पोट भरण्याचा प्रयत्न करतो. काही काही माणसं तासाला टाकत राहतात याच्यात, पण भरत काही. मी एक सांगतो आपल्याला, आजपर्यंत आपण या पोटात किती माल टाकलाय, टनानिशी माल टाकलाय, टनानिशी, पण अजून काही भरलेलं नाही. तुमचं कशाला मी माझंच सांगतो. माझं आता 72 वय आहे. मला वाटतं आतापर्यंत मी जवळजवळ 5 टन तरी बाजरी खाल्ली असते, 5-6 टन गहू खाल्ले असते, 2-3 टन भाजीपाला खाल्ला असेल, 1 टन पक्की रसोई खास माल तो खाल्ला असेल. असं 10-20 टन माल मी आजपर्यंत पोटात टाकलाय. आता येता नाही टाकून आलो, तुमचा फोन आला तेव्हा टाकतच होतो. पण आता मला भूक लागली. इतका टनानिशी माल आपण या पोटात टाकलेला आहे, पण अजून आपलं पोट भरलेलं नाही. पण आपले प्रयत्न चालूच आहेत पोट भरण्याकरता, पण भरत नाही. तर याचा अर्थ थोडासा आपल्याला विचारात घेतला पाहिजे की हे जे पोट आहे हे कधीच भरू शकत नाही. आजपर्यंत कोणाचं भरलं नाही, आता भरत नाही, पुढे भरणार नाही, भरण्याची शक्यताही नाही. जेविल्या देखावे मागे भूक, म्हणून हे पोट कधीच भरत नाही. मग तरी आपल्या प्रयत्न पोट भरण्याकरता याचा अर्थ काय, तर इथल्या पोट भरणं याचा अर्थ वेगळा आहे. पोट भरणं म्हणजे समाधान मिळणं, सुख शांती मिळणं. याकरता प्रत्येक जीवाचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक जीवाला सुख समाधान शांती हवी आहे आणि त्याकरता तो प्रयत्न करतो आहे. तुम्हाला पोट भरणं याचा अर्थ समाधान मिळणं कसा काय केला? तुम्ही करता म्हणून मी केला. तुम्ही केव्हा करता? 15 वर्ष झालं मित्राची गाठ भेट नाही. लग्न ठरलंय मुलीचं, त्या लग्नात असायला पाहिजे. काय पुष्कळ प्रयत्न केले, परंतु फोन नाही, संपर्क काय होईना, काय नाही, सारखे रोख. हा काय म्हणा मला सोडून तू लग्न कसं केलं? तो पाहिजेच होता, पण काही संबंध येईना. लग्नाचे सोहळे चालले, आवाज व्हायला लागलेला आहे, तिकडे चाललंय, पण याला समाधान नाही. म्हणतो मित्र नाही, खास जिवलग मित्र नाही, त्याला त्या लग्नात समाधान वाटत नाही. त्या मित्राला कसं कळलं कोणास? या दोघांचा तिसरा मित्र त्याच्याकडे नेमका हा गेला. तो मित्रही घरी नव्हता, पत्रिका फक्त घरी होती. त्याने पत्रिका पाहिली, अरे तिकडे गेला होय, त्याच्या मुलीचं लग्न, मला तर गेलंच पाहिजे. पण तो पुष्कळ शोध त्याने घेतला असेल, पण मी तर बेपत्ता होतो. पण आता कडे अजून जाऊ शकतो आपण तिथे. त्याने लगेच गाडी काढली, धावत चाललेला आहे. मंगलाष्टक सुरू करायची आहेत, हा पण याला मित्र दिसत नाही समाधान. तितक्यात गाडी आली. कोणाची आली? कोण आले? आमदार साहेब आले काय? मंत्री महोदय आले का? कोण आलं? तो शेवटच्या अंतिम क्षणाला वेळेला पाहत राहतो. तितक्यात गाडी याची आली, दार उघडला, उतरला. हा पाहतो तो जीवलग मित्र, तोच ज्याची आपण अपेक्षा करून धावत पळत गेला, कडकड मिठी मारली आणि म्हटलं आता माझं पोट भरलं. काय म्हणतो? आता माझं पोट भरलं म्हणजे त्याने याच्या तोंडात काय बासुंदी ओतली काय केलं? मग हा काय म्हणतो? आता माझं पोट भरलं म्हणजे आता माझं समाधान. तू नव्हता,
तर मला या कार्यात समाधान वाटत नव्हतं. तो मिळाला, भेटला, आता माझं समाधान झालं. पोट भरणं म्हणजे समाधान मिळणं. तर समाधान, सुख, शांती मिळण्याकरता प्रत्येक जीव प्रयत्न करतो आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे, त्याच्याकरता ज्याच्या मागे जातो त्या संसाराने आजपर्यंत कोणालाही पोटभर दिलेलं नाही, सुख समाधान शांती दिलेली नाही. आणि त्या सुखाकरता समाधानाकरता जीव संसाराच्या मागे धावतो आहे. त्या संसाराने आजपर्यंत कोणाला सुख दिलेलं नाही, आताही कोणाला देत नाही, पुढे कोणाला देणार नाही आणि देण्याची कधीच शक्यताही नाही. का नाही? त्याच्याजवळ नाही शिकत, देईल कुठून? तो दुःखाने पुरेपूर भरलेला आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. त्याच्याकडे स्टॉक आहे दुःखाचा. मग त्याच्याकडे स्टॉक जर दुःखाचा आहे, सुखाचा विचार नाही. कुठे म्हटलं तुझं? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचारही नाही तिथे सुखाचा, तर सुख मिळेल कसं त्याच्यापासून? ज्याच्याजवळ जे नाहीच तर तो देणार कुठून? म्हणून भगवान अशा संसाराच्या मागे सुखाकरता समाधानाकरता जाणाऱ्या जीवांना भगवान लक्षात आणून देतात, अरे तुम्ही माझ्या मागे या, त्याच्या मागे जाऊ नका, संसाराच्या मागे जाऊ नका. संसाराच्या मागे जेव्हा सुख समाधान मिळणार नाही, मग संसार करायचाच नाही का? कोणी म्हणे संसार करायचा आहे याच्यासाठी, हे खळगं भरण्यासाठी, पोट भरण्यासाठी संसार केला पाहिजे. पण सुख समाधान शांती जर पाहिजे असेल तर तो संसार देणार नाही, तो फक्त पोट भरण्याचं काम करेल. म्हणून शरीर कार्य करण्याकरता, भजन करण्याकरता किंवा संसार करण्याकरता कार्यक्षम पाहिजे. आणि ते शरीर कार्यक्षम राहण्यासाठी त्याच्यात गोळाभर अन्न गेलं पाहिजे. आणि ते गोळाभर अन्न पोटात जाण्यासाठी चोऱ्या करायला पाहिजेत का? नाही, चोऱ्या करायच्या नाही. ते गोळाभर अन्न पोटात जाण्यासाठी शेती करा, नोकरी करा, व्यापारधंदा करा, उद्योग करा, आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करा आणि त्याच्यावर पोट भरा. अयोग्य मार्गाने, अन्याय्य मार्गाने, अधर्माच्या मार्गाने पोट भरण्याचा प्रयत्न करू नका. संतांनी दिशा दिलेल्या योग्य मार्गाने तुम्ही तुमचं पोट भरा. म्हणजे संसार आहे पोटासाठी आणि सुखसमाधान शांती पाहिजे तर त्याच्याकरता देवाच्या मार्गाने, त्याच्याकरता भक्ती करा, आईवडिलांची सेवा करा, समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, दीनदुःखिताची सेवा करा, चांगलं कार्य करा, की निश्चित आपल्याला भगवान सुख समाधान शांती दिल्याशिवाय राहणार नाही. तर देव म्हणतात तुम्ही माझ्या मागे या. तो पोटभर पाहिजे ना, म्हणजे सुख समाधान पाहिजे ना, माझ्याकडे या. देवाकडं आहे, देव सर्व सुखाचा आगर आहे. सुखरूपायचे कोण तुझे सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते, माझ्या पांडुरंगा सारिखे सुखरूप ऐसे तुझे कोण ते सांगा. त्याच्यात हा पांडुरंग सुखरूप ऐसे कोण तुझे सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते, माझ्या पांडुरंगा सारिखे सुखरूप ऐसे तुझे कोण ते सांगा. विठ्ठल सर्व सुखाचा आगर आहे. घालू देवावरी भार देव सुखाचा सागर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे हा जोडला आगर हो. तेव्हा सर्व सुखरूप आहे तो परमात्मा. म्हणून त्याच्याकडे आपल्याला कमतरता सुखाला नाही. म्हणून भगवान म्हणतात माझ्या मागे या. म्हणून जीवाने देवाकडे जावं, देवाच्या मागे मागे जावं. आता इथपर्यंत आलं. आता कसं जावं? देवाने 2 नियम सांगले. हळूहळू चाला. हळूहळू चालायला सांगतात. म्हणजे काय करा, साधनेला लागा. चालायला जो लागला तो कधी ना कधी तरी मुक्कामाला पोहोचू शकतो. बरे 1-1 मिनिटाने पाऊल का टाकत असे ना, हा कधी पोहोचणार कीर्तनाला? नाही 10ला, 10:30ला, नाही 10:30ला, 11ला पोहोचेल. पण जो चालायलाच लागला नाही तो कधी पोहोचेल? त्याची शक्यता असेल. जो चालायला लागला तो कधी ना कधी तरी पोहोचणार. म्हणून चालायला तर लागा, म्हणजे याचा अर्थ साधनेला लागा, देवाच्या प्राप्तीच्या साधनेला लागा. पहिली प्यायची बंद करा, भलतं खाणं बंद करा, मग गळ्यात माळ घाला, आई वडिलांची सेवा करा,
समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, दुःखिताची सेवा करा, माता भगिनींची सेवा करा, ज्यांना काय आधार नाही अशा निराधारांची सेवा करा, चांगलं कार्य करत राहा. म्हणजे एक एक टप्पा गाठत गाठत चला, हळूहळू चालल्यानंतर आपल्याला मुक्काम प्राप्त होऊ शकतो. तसं साधनेला लागा. म्हणजे पहिलं निषिद्धातून विहितात या. विहितात आल्यानंतर सकाम कर्म करत राहू नका, सकामातून निष्कामात या. निष्काम कर्मात आल्यावर मलदोषाची निवृत्ती होईल. मग विक्षेप घालवण्याकरता तुम्ही काय करा, उपासनेत या. आणि उपासनेत आल्यानंतर या आपला योग चांगला आहे. आज आपले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेजी आणि त्याचप्रमाणे नारायणभाऊ उपस्थित आहे. या सर्वांनी या आपल्या या कार्यक्रमामध्ये माननीय रामनाथ दानवे साहेब जे रावसाहेब उपस्थित झालेले आहेत. नारायणभाऊ आमदारजी उपस्थित आहेत. एक संत शक्ती आणि ही राजशक्ती, आता दोन शक्ती इथे एकत्र आलेल्या आहेत. दोन्ही शक्तीचा एकमेकाला आधार मिळाला की देशाचं चांगलं व्हायला काही वेळ लागणार नाही. अशी ही शक्ती आपल्याला पाहायला मिळते. ऋषिमुनींच्या काळात, पूर्वीच्या राजसत्तेच्या काळात राजेदक ऋषिमुनींचा आदर करत असत. त्यांना घेऊन समाजाचं मानस चिंतन लक्षात घेऊन योग्य प्रकारे सर्व घडवत असत. त्याप्रमाणे आज आपल्याला ह्या दोन्ही शक्ती एकत्र दिसतात. आपण आज गणेशजी प्रगट झालेले आहेत. आता जिकडे तिकडे गणेशांचं वैशिष्ट्य आहे की सुख करता दुःख हरता. दुःखाचं हरण करणारे, सुख देणारे गणेश जे आहेत, अनिष्ट निवृत्ती अनिष्ट प्राप्ती या दोन्ही गोष्टी घडणाऱ्या आहेत. आपण आता ते चिंतन करावं, या साधनेत राहावं. असो आपला विषय हा चालला होता की भगवान म्हणतात तुम्ही माझ्या मागे या, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे. पण कसं या दोन नियम सांगले, हळूहळू चाला. हळूहळू चालायचं म्हणजे काय, साधनेला लागा. एक एक टप्पा साधनेचा गाठत गाठत चाला म्हणजे तुम्ही देवापर्यंत पोहोचाल. एकदम यमेव होता येणार नाही. आता या बाळाच्या मनात आलं, गोड बोलतंय,
चुनकबाज बोलतोय. पाहुणे म्हटले याला तुम्ही चांगलं शिकवलं का MA करा, डबल MA करा. सांगितलं पाहुण्यांनी, त्याने तेच ध्यानात ठेवलं की पाहुण्यानं आपल्याला म्हटलं MA करा आणि आपले आजोबाई म्हटलं की आम्ही त्याला MA करणार. MA करणार म्हटल्यावर जून शाळा सुरू झाली आणि आजोबा त्याला घेऊन गेला बालवाडीमध्ये. तो काय म्हणला, आजोबा तुम्ही पाहुण्यांना काय म्हटलं होतं, आम्ही त्याला MA करणार. मला MAच्या वर्गात ज्ञान इथे कुठं बालवाडीत आणलं. तर मला सांगा एकदम MA होता येईल का? MAचं उद्दिष्ट आहे, पण ते गाठवण्याकरता बालवाडीतूनच एक एक इयत्ता ओलांडतच गेलं पाहिजे तर MA होता येईल. तसं एकदम देवापर्यंत जीव पोहोचू शकणार नाही. त्याने ही वाटचाल करतच गेलं पाहिजे. पहिला निषिद्धाचा त्याग केला पाहिजे. मी सांगितलं प्यायची बंद करायची, भलतं खायचं बंद करायचं, वाईट सोडून द्यायचं, चांगलं करायला लागायचं. समाजाची सेवा, देशाची सेवा, दीनदुःखिताची सेवा, ईश्वराची सेवा. सेवा हा भाव अंतःकरणात ठेवला की अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता सेवा लागते आणि मग ती शुद्धी होता पुढे मनदोष गेला, विक्षेप दोष गेला की आवरण घालवण्याकरता श्रीगुरु भेटतात. कर्मसाम्य दशहरा आला की श्रीगुरु भेटतात, त्याचं अज्ञान घालवतात, परमात्म्याची प्राप्ती करून देतात आणि परमात्मा प्राप्त झाला की आनंदाला तोटा नाही आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागती गोडा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे आनंद दाटले ती त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. म्हणून जे भगवंताच्या मागे जाण्यात जे मिळतंय ते इतकं मिळतंय की आजी देतो पोट भरी पुरे म्हणातो. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. त्या सुखाचे 3 निकष सांगले. अंत नाही, त्याला पार नाही आणि त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. इतका अमर्याद सुख देवाच्या मागे जाण्यामध्ये मिळत आहे. असं मिळालं की पुन्हा काय मिळायचं शिल्लक राहत नाही. म्हणून पुरे म्हणाल तो वरी, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर येणावती. मग जया तयाकडे ब्रह्मची तिथी उघडे, किंबहुना जोडे अपार सुख, अमर्याद असं सुख प्राप्त होतं. म्हणून पुरे म्हणाल तो. आता हळूहळू चाला हे सांगितलं. पण दुसरा एक नेम सांगलाय, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय, तर याचा अर्थ असा आहे, तुम्ही साधनेला लागल्यानंतर त्या साधनेचा अहंकार घेऊ नका, साधनेचा अभिमान घेऊ नका. का अभिमान शिरला की तो बोलायला लावतो. अभिमान शिरला की बोलायला लावतो आणि आपण कोणती साधना करत राहिलो की न कळत त्याचा अभिमान शिरतो. आहे का माझ्यासारखा कोणी निर्जला एकादशी करणार? बाकीचे एकादशी करतात, 4 टाइम खातात म्हणतात आमची एकादशी. आहे का कोणी माझ्यासारखा निर्जला एकादशी करणार? आता हे मला कोणी बोलायला लावलं? अहंकारानं. मी निर्जला एकादशी करतो पण त्या साधनेचा मला अभिमान झाला की माझ्यासारखी अशी निर्जला एकादशी करणारा कोणी नाही. आणि तो अभिमान शिरल्यामुळे त्याने मला बोलायला लावलं. आहे का माझ्यासारखा कोणी? आहे का माझ्यासारखा कोणी पायवारी करणारा? आहे का माझ्यासारखा कोणी कीर्तनकार? आहे का माझ्यासारखा कोणी कथाकार? आहे का माझ्यासारखा कोणी पखवाजा? आहे का माझ्यासारखा कोणी गायक? तुम्ही राग येऊ देऊ नका. पहिलं माझं नाव घेतलं मग तुमचं सर्वांचं बाकीच्यांचं घेतलं. याचा अर्थ असा, आपण जी जी साधना करतो ती साधना करत असताना त्या साधनेचा नकळत अहंकार आपल्या ठिकाणी शिरतो आणि तो अहंकार बोलायला लावतो. आणि एक लक्षात घ्या, अहंकार कुठल्या साधनेत शिरला की साधनेची शक्ती संपली. तो अहंकार अभिमान साधनेला नष्ट करणारा. कारण भगवंताला तो सहन होत नाही. तुका म्हणे अभिमान नारायणा न सोशे, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. जरी होय ज्ञान गर्व खाता, तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. म्हणून अभिमान शिरला तो देवाजवळ नेत नाही, तो नरकाकडे नेतो. का म्हणे नरकी घाली अभिमान. म्हणून अहंकार शिरू देऊ नका.
अहंकार शिरला की तो बोलायला लावतो, म्हणून कोणी कोणाशी न बोला, म्हणजे साधनेचा अभिमान होऊ देऊ नका. आता एक शेवटचं न बोलणं सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. शेवटचं न बोलणं कोणतं? तू साधना करत करत गेला, मल दोष गेला, विक्षेप दोष गेला, कर्मसाम्य दशवराला श्रीगुरु भेटले. श्रीगुरूने तत्वमसी महावाक्याचा बोध केला. त्यानंतर तुम्ही अहम ब्रह्मास्मी वृत्तीवर आलात, तर मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हेही घोकणं बंद व्हायला पाहिजे. हे शेवटचं न बोलणं आहे. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आपण ब्रह्मरूप आहोतच. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीवन राहणार आहोतच. मग मी आहे भोकण्याचं काय कारण? रस्त्याने चाललं, हो मी माणूस आहे बरं का, मी माणूस आहे बरं का, असं कोणी जर म्हणत चाललं तर लोक म्हणते ते काही सरकले का? माणूस असताना मी माणूस आहे म्हणण्याचं काय कारण? परिचय करून देण्याचं काय कारण? तसं आपण ब्रह्मरूप आहोतच. मग मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं भोगण्याचं कारण काय? मी ब्रह्म आहे असं भोगणं झालं की याचा अर्थ तो खऱ्या ब्रह्मरूपतेला अजून प्राप्त झाला नाही. भ्रमराचा गुंजार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्याला अजून मकरंद मिळाला नाही. मकरंद मिळाला की त्याचं गुंजार बंद होतो. तसं ब्रह्मरूपतेला प्राप्त झालं की त्याचं घोकणं बंद होतं. तेव्हा हे तुकोबरांनी याला भ्रम म्हटलं. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येवी भ्रम. मी देह आहे हे जसं भ्रमात्मक आहे तसं मी ब्रह्म आहे हे म्हणणे भ्रमात्मक आहे. म्हणून हेही बडबडणं बंद झालं पाहिजे. हे शेवटचं बोलणं बंद का झालं की खऱ्या ब्रह्मरूपतेला तो प्राप्त झाला की आनंदाला तोटा. मग भगवान म्हणतात इतका भरपूर आनंद जर कायमचा मिळणार आहे तर विषयाचा भोगाचा क्षणिक आनंद तिकडे जाता कशाला? तो का म्हणे सांगा काठी तेने नका भरून पोटे आजी देतो पोट घरी पुरे म्हणाल तोरी. असा अभंगाचा लाक्षणिक अर्थ मी आपल्या लक्षात आणून दिला. आता एक वेळ आपण देवाची प्रार्थना तुकोबरांनी जशी केलेली आहे त्याप्रमाणे करून एकच मार्मिक लीला मी आपल्याला 15 मिनिटात सांगतो आणि आपली सेवा संपवतो. एकच मार्मिक लीला सांगणार आहे कृष्ण अवतारातली. तर आपण आता तुकोबरांनी जशी देवाची प्रार्थना केली तशी करूया. देवादी देवा मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.